मकर संक्रांत म्हणजे फक्त पतंग आणि तिळगुळ नाही, यामागे आहे सूर्य आणि सुगीचं एक मोठं विज्ञान. चला तेच आज समजून घेऊया. या सगळ्या सणांमध्ये एक समान धागा आहे आणि तो म्हणजे एक खगोलीय घटना. पाहूया तरी काय येते. संक्रांतीचा अर्थच आहे संक्रमण, म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश करण्याचा दिवस. ह्या दिवसापासूनच उत्तरायण सुरू होतं, म्हणजेच दिवस मोठे आणि उबदार होऊ लागतात. अगदी महाभारतात भीष्म पितामहांनी सुद्धा देहत्यागासाठी याच शुभ वेळेची वाट पाहिली होती. याचं उत्तर आहे पृथ्वीच्या एका मंद गतीमध्ये. त्यामुळेच तर सणाची तारीख हळूहळू बदलते. पृथ्वीच्या याच मंद गतीमुळे संक्रांतीची तारीख हळूहळू पुढे सरकतेय आणि पुढेही सरकत राहील. संक्रांत म्हणजे खरं तर सुगीचा सण, शेतात आलेल्या नवीन पिकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. खास करून महाराष्ट्रात हा सण 3 दिवसांचा असतो. भोगी, संक्रांत आणि किंक्रांत, प्रत्येकाची वेगळी मजा आहे. या एका वाक्यात सणाचं सगळं सार आहे. नात्यांमध्ये गोडवा आणण्यासाठी गोड बोलणं आणि गोड खाणं. म्हणजे बघा, तीळ देतात शरीराला ऊर्जा आणि गूळ आणतो नात्यांमध्ये गोडवा. किती छान विचार आहे ना. आणि लहान मुलांसाठी तर बोरन्हाण असतं, म्हणजे बोरं, तिळगुळ आणि चॉकलेट्सचा अक्षरशः वर्षाव. बरं, ही एकच खगोलीय घटना संपूर्ण भारतात किती वेगवेगळ्या प्रकारे साजरी होते हे पाहूया. पंजाबमध्ये लोहरीची शेकोटी, तमिळनाडूमध्ये पोंगल, तर गुजरातमध्ये आकाशात पतंगांची गर्दी. रूप अनेक, सण एकच. फक्त भारतातच नाही तर नेपाळ, थायलंडमध्ये सुद्धा हा सण साजरा होतो. नावं वेगवेगळी आहेत, पण भावना तीच. म्हणजेच संक्रांत म्हणजे खगोलशास्त्र, शेती आणि मानवी नात्यांचा एक सुंदर संगम आहे. हा सण आठवण करून देतो की आपलं आयुष्य निसर्गचक्राशी किती जोडलेलं आहे. यावर नक्की विचार करण्यासारखा आहे.